मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. काँग्रेसच्या मायावी रूपापासून सावध रहा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वक्तव्य. वणीत भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न. भारतीय जनता पार्टीने चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केली. उमेदवारी प्राप्त होताच प्रचाराचा झंझावात सुरू करण्यात आला आहे. येथील विनायक मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक 21 मार्चला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मायावी रूपापासून सावध राहण्याचा इशारा देत विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. तर पत्रपरिषदेत काँग्रेसने केलेली 50 वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुवावी लागेल म्हणत विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले. आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वणी मतदारसंघात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. व्यासपीठावर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार मदन येरावार, आमदार प्राध्यापक अशोक उईके, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, विजय चोरडिया, संजय पिपळशेंडे आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी लोकसभेचे उमेदवार मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना विविधांगी मार्गदर्शन केले. अब की बार 400 पार अब की बार 400 पार करत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा मानस व्यक्त केला. तर विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले. 50 वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुतोय. पत्रपरिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर चोहोबाजूंनी प्रहार केला. शेतकरी आत्महत्या यापूर्वी सुद्धा झालेल्या आहे. कृषी मंत्री शरद पवार असतानाही आत्महत्या झालेल्या आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्महत्या थांबाव्या याकरिता प्रयत्न करतायत. मात्र काँग्रेसी नेत्यांनी सांगाव तुम्ही 50 वर्षात काय केले. ही 50 वर्षाची घाण आहे. याला 4-5 वेळा धुवावे लागेल. आम्ही तिसऱ्यांदा धुतोय असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एक विश्वास तुम्हाला देईल की मी केंद्रात गेल्यावर हे प्रश्न काही रेल्वे स्टेशन असो, केंद्राशी संबंधित असो, कोळसा खाणीशी संबंधित असो, सोडवे. आणि भाताची परीक्षा ही शीतावरून होते. तुम्ही जर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, मी साधारणतः 214 मोठी छोटी कामं, मध्यम कामं पूर्ण केली. छोटी नाही, मध्यम, छोटी तर हजारोच्या संख्येने केली. म्हणून विश्वास देतो. मग नंदीग्रामचं माहीत नाही, कारण मी शेवटी नंदीग्राम रेल्वे विभागाने सुरू केली, त्याच्या मी साक्षीदार आहे, मला काही माहिती नाही. पण तुमची सूचना योग्य आहे. नंदीग्रामच नाही, बाकी सुद्धा ट्रेन मला सुरू कराव्या लागतील, त्याची मी घोषणा पुढे करेन. त्याच्यामध्ये आम्हाला मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन लागणार आहे, पुण्यासाठी डायरेक्ट ट्रेन लागणार आहे, वंदे भारत आम्हाला लागणार आहे, आम्हाला नागपूरपासून असणारी मेट्रो लागणार आहे, जी ब्रॉडगेज मेट्रो आहे. अशा रेल्वेचे काही प्रश्न मी आयडेंटिफाय केले. जर जनतेने संधी दिली कार्यकर्त्याच्या परिश्रमाने, तर केंद्राशी मी अनेक जे प्रश्न आहे जे सोडवायचे त्याची यादी मी करून द्या. माझा उलट प्रश्न आहे, काँग्रेसला का निवडून द्या. मी मागच्या वेळेस काय झालं की भाऊभाऊ जिंकून आले. राजकारण समीकरण हे तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्ही यावर्षी नवीन उमेदवार. एक प्रश्न आम्ही त्या मतदारांना विचारू. 2 वर्ष 8 महिने काँग्रेसची सरकार हे उद्धवजी सोबत होते. त्याच्या अगोदर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस सरकार होते. जेव्हा शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हाही आत्महत्या झाल्या. आणि हे काय म्हणताय की म्हणून आम्हाला मतदान करा, हा म्हणून त्यांना करा. कमीत कमी माननीय मोदीजी या आत्महत्या थांबाव्यात यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. काँग्रेसने शेतकऱ्यांवर जे पैसे खर्च केले त्याच्या कितीतरी पट भारतीय जनता पार्टी खर्च करताय. त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्यापासून युरिया खताला नियंत्रित ठेवण्यापर्यंत. पण काँग्रेस काय करताय की एखादी उणीव पाहायची आणि ती उणीव सांगून आम्हाला मतदान करा. काँग्रेसच्या नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही काय केलं ती सकारात्मक भूमिका सांगा ना. की आम्ही 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकले होते, आम्ही पीक विमा 50 पैशात दिला होता, असं नाही सांगितलं जात आहे. आणि म्हणून हा एक
मायावी विचार काँग्रेसचे लोक पोचवण्याचा प्रयत्न करतायत. आता एक गोष्ट खरी आहे की सर्व प्रश्न हे एका 5 वर्षात तर सुटणार नाही, कारण 50 वर्षाची घाण आहे. हा जो डाग आहे हा इतका दीर्घकाळ आहे, याला तर 4-5दा धुवावं लागेल, तर आम्ही तिसऱ्यांदा पुन्हा धुतो आहे. स्वीकारण्याचा विषयच येत नाही, कारण मी आयुष्यामध्ये मी स्वतः कधीच काही मागितलं. मी प्रदेश अध्यक्ष झालो, मी पुन्हा दुसऱ्यांदा प्रदेश अध्यक्ष करावं म्हणून मी कोणाच्याच घरात गेलो नाही, कोणाची उंबरठी झिजवली नाही. माझा हा मूळ स्वभाव आहे की मी काहीही कधीही काही मागत नाही, मी खातेही मागत नाही. जेव्हा मला आठवतं की आता सरकार बंद देवेंद्रजीचा फोन आला, उपेंद्र कुटेकरजी इथं नाही आहे, त्यांच्या ऑफिसमध्येच आम्ही 10 जण बसलो होतो आणि फोन माझ्या पीएने आणून दिला, देवेंद्रजी बोलणार आहे. मला विचारलं की तुम्हाला खातं कोणतं पाहिजे, म्हटलं मी खात्यावर प्रेमच करत नाही, माझं प्रेम कामावर आहे. आणि म्हणूनच मला सांस्कृतिक कार्य विभाग दिल्यानंतर सुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने मग अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 1953 पासून कोणी काढू शकला नव्हता, मी काढलं. मी माझं खातं दिल्यावर अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण काढलं नाही. जेव्हा एक जण म्हणाले ते वाघनट कुठं आहे, मी लंडनवरून जाऊन करार केला, 4 मेला वाघनट होत आहे. मी पाकिस्तान सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केला. 10 वाजून 45 मिनिटांनी मंत्रालयात जा, तिथं पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीम आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं दिनविशेष तिथं सांगितलं जातं. आतापर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक वीर पुरुषाची पोस्ट तिकीट काढण्याचं काम सुरू केलं. सिंदखेड राजाला पोस्ट तिकीट काढलं. असे छत्रपतींच्या विचाराशी संबंधित पहिल्यांदा देशामध्ये ब्रेल लिपीमध्ये अंधांसाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं मी पुस्तक केलं की अंध सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचू शकेल. त्यामुळे मी पदावर प्रेम करता मला आदेश जागा तुम्ही लोकसभा लढवा. हा हे खरं आहे की मी लोकसभेत निवडून गेलो तर मी ही लोकसभा आदर्श व्हावी यासाठी जीव तुटून काम करेल, आणि ती माझी नैतिक जबाबदारी आहे. कारण मला याची जाणीव आहे की पद येतं आणि पद जातं, कुणीही काय नाही. आठवणी फक्त आपल्या कामाच्या राहतात, बाकी काही आठवणी राहत नाही. नाम गुम जाय नाही, काही नाही. आता शेवटी देशासाठी सर्वांनी एकत्र घ्यावं. शेवटी राजकीय पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थोडी आहे की त्याचा डिव्हिडंड आपसातच वाटून घेतो. सर्वांनी एकत्र यावं, एक सूर, एक विचार, एक लक्ष असावं, या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच नितीश कुमारजी यांनी आपल्याशी तेव्हा जरीही नाराजी ठेवून दुसरीकडे गेले होते, तरी नंतर आपण एक हित लक्षात घेऊन आपण एकत्र आलो. चंद्रबाबूशी आपण एकत्र आलो. तर देशहितासाठी जे राजकीय पक्ष आपल्या मदतीचा हात घेऊन येईल आणि त्या मदतीमध्ये जर त्यांचं प्रामाणिकता दिसत असेल तर आपण तो हात स्वीकारतो. आता माननीय रामदास आठवलेजी आमच्या सोबत आहे, माननीय जोगेंद्र कवाडेजी सोबत आहे. जो जो हात येईल त्या हाताला निश्चितपणे आपण स्वीकारतो. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, शेतकरी नाराज आहे, ते सोडवता येईल. 1 रुपयामध्ये पीक विमा याचा अर्थ आपण शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे 1551 कोटी रुपये राज्य सरकारने भरले. आता हा पीक विमा जेव्हा आपण काढला त्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा दिला. आपली अपेक्षा हे होती की पीक विम्याचं प्रीमियम शेतकऱ्यांना भरावं लागतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिस्सेचे 1551 कोटी आपण भरले. काही ठिकाणी काही कंपन्या ज्या पीक विमा देतात त्यांनी काही टेक्निकल प्रश्न उपस्थित केले, पण सरकारच्या वतीने आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून बसवून ते प्रश्न सोडवून त्यांना पीक विमा मिळावा असा प्रयत्न सरकारच्या वतीने पूर्ण शक्तीने केला जातो आहे. आणि जिथं कुठं अडचणी येईल तिथं सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. कारण पीक विमा मिळाला नाही म्हणून त्यांचं संकट हे त्यांच्यावर अन्याय करणारं असू नये. सरकार या बाबतीत गंभीर आहे. जसं मी आता सांगितले सोयाबीनला आपण भावांतरी योजना लागू केली. जेव्हा ते MSPच्या खालती गेलो मग आपण निर्णय केला की ठीक आहे 15 तारखेच्या कॅबिनेटमध्ये मी होतो, त्या कॅबिनेटमध्ये आपण भावांतरी योजना पुन्हा आपण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट टाकणार आहोत. ते साधारणतः 1 कोटी शेतकरी होते. केंद्र सरकार जे टाकतात त्याच्यामध्ये 1 कोटी 2 लाख शेतकरी, तर 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जाण्याची व्यवस्था होते. निराधार योजनेची अनुदान आपण त्यासाठी वाढवलं, आता 1500 रुपये. निराधार योजनेमध्ये कॅन्सरचा पेशंट नसेल करता पुरुष त्यालाही आता योजना लागू, ज्याला पॅरालिसिस झाला त्यालाही आपण योजना लागू. जीवनदा योजनेमध्ये जी मर्यादा 1 लाख रुपयाच्या उत्पन्नाची होती ती आता काढून टाकली. आता उत्पन्नाची मर्यादा काढली आणि जी 1,50,000ची जी मर्यादा त्याच्या आजाराच्या सुश्रूषेसाठी होती ती आता 5 लाखापर्यंत गेली. अशा ज्या योजना आहेत, फक्त माझ्या असं लक्षात आलं की या योजना पोहोचवताना
या अधिकारी जे वर्ग आहे त्याची गती वाढवली. मी स्वतः ठरवलं की या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये आपण असा प्रयत्न केला पाहिजे जसं की मुंबईमध्ये माझ्या नावाचं सेवा केंद्र पाहिजे असेल म्हणजे पाहिलं की नाही मला माहित नाही. तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही अशा सेवा ज्या आहे त्या सर्वसामान्यांना 1 मिनिट पोहोचवतो ज्याच्यामध्ये सहजता, सरळता आणि सुलभता असतात. म्हणजे मग त्याच्यावर अन्याय होत नाही. योजना राष्ट्रवादी या महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेचं निमंत्रण स्वीकारत उपस्थित राहिलात याबद्दल या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर वेळेच्या अभावी यानंतर बरोडा भद्रावती विधानसभेचाही अशाच पद्धतीचा कार्यकर्त्याच्या संमेलनाचा संवादाचा कार्यक्रम आहे म्हणून आता मी परिचय करून घेतला नाही. भविष्यात तुमच्याशी निकटचा दाट परिचय होईल आणि संवादही वारंवार होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा म्हणजेच NDAचा विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आग्रहपूर्वक मला उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार मी ज्या दिवशी माझी तिकीट घोषित झाली त्या दिवशी मी अंदमान निकोबारमध्ये पक्षाच्या दौऱ्यासाठी गेलो आणि तिथंच माझी तिकीट घोषित झाली. आणि त्यानंतर आता प्रचाराच्या संदर्भामध्ये विविध विधानसभेचा मी प्रवास करतो आहे. ही निवडणूक या देशासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. साधारणतः अमृत महोत्सवी वर्ष आपण पूर्ण केलं. हे वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपला देश हा 1750 पर्यंत जगामधला कर्णधार कप्तान होता. पण नंतर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक या चारही क्षेत्रामध्ये आपला देश आक्रमणकारी किंवा इंग्रज यांच्या दुही नीतीने, फोडा नीतीने मागे पडला. काँग्रेसचं सरकार त्यानंतर अनेक वर्ष देशाचा केंद्रीय स्थानी राहिले. पण काँग्रेसच्या नेतृत्वामधला विकासाचा वेग हा जर उदाहरणानुसार सांगायचं असेल तर त्यांच्या गाडीचा विकासाचा वेग जर 20 किलोमीटर असेल तर विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा झंझावात हा आपण अनुभवतोय. विधानसभा असेल की कोणतीही जाहीर सभा असेल, काँग्रेसच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आकडेवारी सहित आपण देऊ शकतो. इतका विकास हा या कार्यकाळात झाला. माननीय नरेंद्र मोदींचा एक संकल्प आहे, दीर्घदृष्टी, दूरदृष्टी आणि दिव्यदृष्टी असणारा हा नेता 2047च्या भारताच्या वैभवाचं स्वप्न पाहतो. आणि या स्वप्नाला आधार देण्यासाठी अनेक योजना ज्या अगोदरही झाल्या नाही त्या योजना याचं कार्यान्वयन केलं. आणि यामध्ये शेतकरी असेल, गरीब असेल, कष्टकरी असेल, युवा असेल, महिला असेल, विविध समूहांना न्याय देण्याचं काम हे या माध्यमातून विश्वगौरव मोदीजींनी केलं. पण काँग्रेसची जुनीच रेकॉर्ड वाजवले जाते. आताही काँग्रेसचा तोच डायलॉग आहे. जसा बॉम्बे टू गोवा या चित्रपटात बाबा पकोडा म्हणणारा एक पात्र होतं, तसं तेच डायलॉग आजही मारलं जातं की संविधान बदलेल. त्यांना संविधानाची शक्ती काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी समजली नाही. संविधान जगातला कोणताही कितीही पॉवरफुल नेता असला तरी संविधान हे इनबिल्टच एवढं सशक्त आणि सुदृढ आहे की ज्या संविधानाला कोणीही बदलू शकत नाही. पण काही विशिष्ट मतावर लक्ष ठेवून ज्या काँग्रेसने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईशान्य मुंबईत पराभव केला, भंडाऱ्यामध्ये नॉन मॅट्रिक व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी देऊन पराभव केला, व भारत रत्नाची मागणी असताना अनेक वर्ष ज्या पंडित नेहरूंनी प्रधानमंत्री असताना उजव्या हाताने स्वतःलाच भारतरत्न दिलं, ज्या स्वर्गीय इंदिरा गांधींनी ज्यांना आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये
अनुसूचित जातीचा मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जावा यासाठी संविधान बदलण्याची खोटी भाषा काँग्रेसचे नेते करताय. त्यांनी मात्र बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही. पण माननीय मोदीजींनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी अर्थमंत्री असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही लंडन मधलं 1920-21च्या निवासाचं ते जे निवासस्थान आहे त्याला स्मारक केलं. आज महू असेल किंवा देशामधले पंचतीर्थ हे कधीच काँग्रेसने विकसित केले नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भातली ही बोलणी काँग्रेसची ही फक्त मताच्या तुष्टीकरणासाठी किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांच्या पायऱ्यांवर सत्तेपर्यंत पोहोचावं या अतिशय संकुचित विचारांनी हे सर्व दिसत आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतोय, आपल्या माध्यमातून विनंती करतोय, अपील करतोय की काँग्रेसच्या मायावी रूपापासून सावध राहा. जातीपातीचं राजकारण करणारे काँग्रेसचे स्वतःला सर्वोच्च नेते समजणारे राहुल गांधीजी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या जाती काय हे विचारतात, तेव्हा काँग्रेसचा सत्ता प्राप्तीसाठी असणारा संकुचित विचार हा प्रकर्षाने जाणवतो. या विरुद्धची ही आमची लढाई आहे. आमची लढाई देशासाठी आहे, आमची लढाई विकासासाठी. मतदारांनी सत्य असत्य, धर्माधर्म, विकास विनाश, प्रगती अधोगतीच्या या युद्धामध्ये भारतीय जनतेवर प्रेम करणारी जी पार्टी आहे त्या पार्टीच्या पाठीशी सत्य, धर्म, विकास, प्रगतीच्या यशासाठी उभं राहावं असं मी मनी विधानसभेच्या मतदारांना आवाहन करतो. आपल्या विचारायचं